प्रसारित करीत आहोत शैक्षणिक कार्यक्रम खुलं आकाश. आज आपण ऐकणार आहोत प्राचीन भारतीय भाषा आणि त्यांचा इतिहास या मालिकेचा भाग 5. तज्ज्ञ संवादक भुजंगराव बोबडे, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. नमस्कार बाल दोस्तांनो, खुलं आकाशच्या प्राचीन भारतीय भाषा आणि त्यांचा इतिहास या मालिकेतील 5व्या भागात आज आपण पुन्हा एकत्र आलो आहोत. माझ्यासोबत आहेत शिवानी वाणी आणि ऋषिकेश क्षीरसागर आणि आपले भाषा आणि इतिहास तज्ज्ञ आहेत भुजंगराव बोबडे सर. नमस्कार सर. नमस्कार सर, आज तुम्ही आमच्यासाठी कोणत्या भाषा घेऊन आला आहात? आपण ज्या भाषेत आता बोलतोय तीच भाषा म्हणजे प्राकृत आणि मराठी. मराठीचा उगम प्राकृत पासून झाला म्हणून आपण या दोन्हींची आज एकत्रित माहिती घेणार आहोत. बर सर, आपण जे आता बोलतोय त्या मराठी भाषेचा उगम नेमका कधी झाला बरं? खरं म्हणजे मराठीच्या उगमाविषयी अनेक प्रकारचं संशोधन आतापर्यंत झालेलं आहे. प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास हे जे लेखन केलं गेलं तर त्याच्यानुसार पाली, मागधी, अर्धमागधी, महाराष्ट्री आणि पैशाची अशा वेगळ्या भाषांमधून या मराठी भाषेची निर्मिती झाली असं विद्वानांनी आत्तापर्यंत सांगितलं आहे. परंतु आपण असं म्हणतो की मराठीचा उगम हा प्राकृतपासून झाला असं आपण तिला म्हणतो, कारण संस्कृत, मग प्राकृत आणि मग प्राकृतमधून मराठी असा हा एक साधारणतः प्रवाह आपल्याला दिसून येतो. सर, मराठी भाषा टप्प्याटप्प्याने कशी विकसित होत गेली याबद्दल जरा सांगा ना. नक्कीच. मराठीच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा हा आपल्याला सातवाहनांचा एक राजाहाल याच्या गाथा सप्तशतीमध्ये मिळतो आणि त्याच्यानंतरचा महत्त्वाचा जो दुसरा पुरावा आपल्याला मिळतो तो म्हणजे इसवी सन 778मध्ये मागील भागात जसं आपण माहिती देताना सांगितलं की जैन कवी उद्योनत्सुरी याने कुवलयमाला नावाचा जो ग्रंथ लिहिला तर इसवी सन 778मध्ये त्यांनी मराठी भाषेमधचा जो उल्लेख केला, दडमडह सामलिंगे सहिरे अहिमाने कलहसिले दिन्नले गहिनले उल्लवीरे तत्थ मराहट्टे. म्हणजे काळ्या सावळ्या रंगाचे असलेले हे मराठी लोक आणि त्याच्याबद्दलचा तो उल्लेख करतो, वर्णन करतो. म्हणजे मराठीचा पहिला उल्लेख किंवा मराठी भाषिक लोकांचा उल्लेख तो करतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर इसवी सन 859मध्ये धर्मोपदेशमाला नावाचा एक ग्रंथ लिहिला गेला, ज्या ग्रंथामध्ये असं म्हणतो, सलिल्यम पय संचारा पयडीमाणा सुवर्णेयला मरहट्टय्य भाषा कामिनीच अडवीय रेहंती. म्हणजे मराठीय भाषा म्हणजे मराठी भाषा म्हणून भाषेचा हा पहिला उल्लेख या इसवी सन 859मधल्या पहिल्या ग्रंथामध्ये आपल्याला मिळतो. त्याचबरोबर तो या भाषेला ही सुंदर भाषा आहे, सुंदर गतीची आहे, म्हणजे एखाद्या स्त्रीप्रमाणे तो याचं वर्णन आपल्याला करताना दिसतो. पुढं आपल्याला शिलालेखांचा आणि ताम्रपटांचा जर आपण विचार केला तर शिलालेखांमध्ये अक्षीचा शिलालेख हा मराठी भाषेतला पहिला शिलालेख असं म्हणलं जातो. परंतु त्याचबरोबर काही संशोधक हे श्रवणबेळगोळ इथं जी बाहुबलीची प्रचंड मोठी मूर्ती आहे तिच्या पायावरती कोरला गेलेला जो लेख आहे इसवी सन 983मध्ये हा कोरला गेलेला लेख आहे. तर हा 983मधला जो शिलालेख आहे हा मराठी भाषेतला पहिला शिलालेख असा त्याचा उल्लेख येतो. श्री चामुंडराजे करवी यले गंगराजे सुत्ताले करवी यले असा तो शिलालेख आहे. आणि त्याचबरोबर शिलालेखासोबतच ताम्रपटांचा जर आपण विचार केला तर कोकणातलं दिवे नावाचं जे गाव आहे तर या गावामध्ये इसवी सन 1060मधला जो ताम्रपट मिळाला तर त्या ताम्रपटामध्ये सुद्धा मराठी भाषेमध्येच लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. एकूणच आपण जर असा विचार केला तर इसवी सन 1127 पासून ते थेट मागं जर आपण गेलो तर इसवी सन 680पर्यंत 16 ताम्रपट आणि शिलालेखांमध्ये अमात्यू, देणे, प्रधानू, साम्राज्य, वैरी, जो, इथं, खळळ, करवूण, पद्नास असे मराठी शब्द आपल्याला दिसतात. म्हणजे याचा अर्थ मराठी भाषेच्या अस्तित्वाचा हा दाखला इसवी सन 680पर्यंत न्यायला काही हरकत नाही. पण मित्रांनो, आपण जी मराठी भाषा किंवा त्याच्याबद्दल बोलतोय, खरं म्हणजे मराठीचा मराठी म्हणून नाही तर सुरुवात आपल्याला याची प्राकृतपासून विचार करावा लागतो. मग प्राकृत भाषेचा विचार आपण जर केला तर मुकुंदराजांचा विवेकसिंधू ग्रंथ असेल किंवा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असेल या ग्रंथांचा विचार करावा लागतो. सामान्य माणसाला
संस्कृत भाषा समजली पाहिजे किंवा भगवद्गीता समजली पाहिजे, याच्यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही प्राकृतामध्ये लिहिली असं आपण म्हणतो. ज्याची सुरुवात आहे ओम नमो जयद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म अशेष हेची मूर्ती सुवेश. म्हणजे त्यांनी त्याचा जो उल्लेख केलेला आहे की हे ज्ञान का सामान्यांसाठी आणलं, तर सगळ्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडू दे. आणि भले प्राकृतात जरी हे लिखाण केलं असेल तरी मराठीचं सुंदर वर्णन ते करतात. माझा मराठीचा बोलू कौतुके पर्यमृता ही पैजा जिंके. म्हणजे मराठीचे असे संदर्भ इसवी सन 680 पासून जसे जसे आपण शोधत येतो किंवा सातवाहनांच्या काळापासून शोधत येतो, तर ज्ञानेश्वरीपर्यंत म्हणजे प्राकृतचा संदर्भ आणि पुढच्या कालखंडामध्ये मराठीचे असे वेगळे संदर्भ आपल्याला सापडत असतात. खूप छान माहिती दिली सर. सर, मराठीचे जे लेखन आपण आज जसे करतो तशीच ती पूर्वीही लिहिली जायची का? आणि हे लेखन नेमके कसे करायचे? मराठीच्या लेखनाची जी सुरुवात झाली तर सुरुवातीला देवनागरी लिपीचाच वापर होत होता, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये मोडी लिपीची सुरुवात झाली. परंतु देवनागरीमध्ये जी सुरुवात झाली, आपण जळगाव जिल्ह्याचा जरी विचार केला तरी पाटणा देवीला जो शिलालेख प्राप्त झाला, तर हा शिलालेख इसवी सन 1206 मधला हा शिलालेख आहे. आणि या शिलालेखामध्ये त्यांनी मराठीचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर याच्या आधीचा एक शिलालेख हा नेवाशाचा शिलालेख आहे. ज्या शिलालेखामध्ये त्यांनी पुराणवृत्ती भूमी निर्वर्तने सर्वणसमे 18 ये भूमी कर्णेश्वर देवाय औमुल्ली ही भूमी देवे पुरुषेन जीवना दिधली असा त्याचा उल्लेख केला आहे. आणि त्याचबरोबर पंढरपूरच्या मंदिरातला 84चा शिलालेख हा सुद्धा प्रसिद्ध आहे. तर ह्या शिलालेखांची सगळी लिपी किंवा लेखनाची शैली ही देवनागरीतली आहे. परंतु आपण या लिपीचा पुढच्या टप्प्यात जर विचार केला, यादव कालखंडाचा जर प्रामुख्याने विचार केला, तर यादव कालखंडापासून मराठीच्या लेखनाची लिपी ही मोडी लिपी झालेली आहे. म्हणजे यादवांचा प्रधान हेमाद्री पंत याने या लिपीची रचना केली, म्हणून तिला हेमाडी पंथ म्हणून मोडी असं त्याचा, जी कुठेही मोडत नाही, सरळ तिला कंटिन्युअस लिहिता येतं. म्हणजे न थांबता न तोडता न मोडता लिहिता येतं, म्हणून तिला मोडी असं म्हणलं जातं. या मोडीचेही 4 टप्पे पडतात. एक यादवांच्या काळापासून किंवा आपण ज्याला ज्ञानेश्वरांचा काळ म्हणू, तर या कालखंडापासून शके 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा अत्यादरे लेखकू जाहला. म्हणजे शके 1212 म्हणजे इसवी सनाचा विचार केला तर इसवी सन 1290, तर अधिक 78 केला तर शकेमध्ये 78 मिसळला तर इसवी सन येतो. तर 1290 पासून म्हणजे इसवी सनाच्या 12व्या-13व्या शतकापासून ते साधारणतः शिवकालखंडापर्यंत हा पहिला टप्पा मोडीचा येतो. आणि शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पेशव्यांच्या काळापर्यंतची मोडी ही दुसऱ्या टप्प्यातली शिवकालीन मोडी असं त्याला म्हटलं जातं. पेशवाईच्या कालखंडापासून ब्रिटिशांचा हे होईपर्यंत म्हणजे साधारणतः 1818 पर्यंतचा काळ हा पेशवेकालीन मोडी म्हणून ओळखली जाते. आणि 1818 पासून ते 1960 पर्यंत मोडी लेखनाची पद्धत होती. तर 1960 पर्यंतचा तिचा चौथा टप्पा म्हणजे मराठीच्या लेखनाची देवनागरी आणि त्याच्यानंतरचे मोडीचे हे 4 टप्पे पडतात. सर, असे म्हणतात की दर 14 कोसावर म्हणजे जवळपास 30 किलोमीटरवर भाषा बदलते. मग मराठीतही असे काही आपणाला दिसते का? हो, नक्कीच दिसतंय. कारण मी ज्या भागातून आलो, लातूर जिल्ह्यातल्या उदगीर या ठिकाणावरून मी आलो, म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाचा हा सीमावर्ती भाग. मी जी मराठी बोलतोय त्यात आणि तुम्ही जी बोलताय त्यात तुम्हाला नक्कीच फरक वाटत असेल. कारण इथं खानदेश हा भाग लेवा आणि अहिराणी बोली आणि मी बोलत असलेली कन्नड मिश्रित असलेली बोली. कारण माझी आई आणि वडील हे दोघेही कर्नाटक, माझी पत्नी कर्नाटकचे, म्हणून माझ्या भाषेमध्ये कन्नड भाषेचाही प्रभाव दिसून येतो. आणि आपल्या भाषेवरती आपल्या इथल्या खानदेशाच्या परिसरातल्या बोलीभाषांचा प्रभाव आपल्याला दिसतो. आणि एकूणच जर आपण तसा विचार केला तर मराठी ही कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वराडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडी बोली, तंजावरी, नंदुरबारी, वरल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, खानदेशी अशा वेगळ्या नावाने ती ओळखली जाते. त्याच पद्धतीनं या बोलीभाषा आपण जर नांदेडच्या भागात गेलात, खरं म्हणजे मराठीचे वेगळे प्रकार त्याच्या भूभागानुसार सांगितले, परंतु केवळ जिल्ह्याचाच जर आपण विचार केला तर आपण नांदेड जिल्ह्यात जर गेलो, आपण इथं एकमेकांशी बोलताना असं विचारतो तुम्ही जेवले का, परंतु त्या भागामध्ये बोलत असताना आंध्र प्रदेशाचा प्रभाव तिथे अधिक असल्यामुळे ते असं बोलतात तुम्ही जेवून घेतल्या का, तुम्ही झोपून घेतल्या का. म्हणजे याचा अर्थ काय होतं, आपणाला जर कोणी असं विचारलं की तुम्ही जेवून घेतल्या का, तर आपल्याला कळेल का
अडी ये, आपण इथं बोलताना असं सांगतो की अडी ये, पण त्या भागात जर जाऊन तुम्ही जर असं म्हणलं अडी ये तर तिथल्या लोकांना समजेल का? नाही. याचाच अर्थ भाषा ही 12 कोसांवरती नक्कीच बदलत असते. सर, मराठीतल्या बोलीभाषांबद्दल अजून काही माहिती सांगा ना, किंवा तुम्ही या भाषेबद्दल जे संशोधन केले त्याबद्दल काही सांगा ना. आपण आता मराठीतल्या ज्या बोलीभाषांबद्दल बघत होतो, तर खरं म्हणजे आपण जो सुसंस्कृत सभ्य नागरी समाज आहे तर त्याच्यातल्या मराठीच्या बोलीभाषांबद्दल बघत होतो. परंतु हीच मराठी जर आपण जंगलामध्ये गेलो तर तिथले आदिवासी जे बोलतात तर ती मराठी बोलीभाषा ही अजून आपल्याला वेगळी दिसते. आणि समूहांचा जर विचार केला, समाजातले वेगळे समूह किंवा त्यांचे कार्य याचा जर आपण विचार केला तर नंदीवाले, नाथपंथी देवरी, नालिंग मुरुड कोलाई रायगड भागातले, पांचाळ विश्वकर्मा, गामित, मल्हार कोळी, मांगेली, मांगारोडी, मठवाडी, मावची, टकाडी, ठाकुरी यांच्या भाषा या प्रत्येकांच्या वेगळ्या आहेत. आता आपल्याला या एकेका बोलीभाषांचा जर वेगवेगळा अभ्यास करायचा असेल तर खरं म्हणजे मराठवाडी महाराष्ट्रात आणि कर्नाटकाच्या सीमावर्ती प्रदेशात, उस्मानाबाद आणि लातूर महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा सीमावर्ती प्रदेश याच्यात बोलली जाणारी जी भाषा आहे तर तिला मराठवाडी बोली असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण जर थोडंसं त्याच्या अलीकडे येऊ तर नांदेड जिल्ह्याचा भाग हा आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राशी जोडलेला आहे, म्हणून तिथं तेलुगू मिश्रित मराठी बोलली जाते. मालवणी आपण जर विचार केला तर दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवणी भाषा बोलली जाते. झाडी बोली विदर्भाचा आपण जर विचार केला तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्याचा भूभाग हा झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो. प्राचीन कालखंडापासून याला झाडीपट्टी असं म्हणलं जातं आणि ही झाडी बोली म्हणून ओळखली जाते. त्याच पद्धतीनं नागपुरी भाषा ही आहे, म्हणजे वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग या भागामध्ये ही नागपुरी मराठी बोलली जाते. अहिराणी भाषा आपल्याला माहीतच आहे की आपण जळगाव जिल्ह्याच्या सावळत बारा, बुलढाणा जिल्हा, मलकापूर ते मध्य प्रदेशातलं बुरहानपूर इथंपर्यंत या भागामध्ये अहिराणी मराठी बोलली जाते. आणि तावडी बोली तर याच परिसरामध्ये जामनेर, भुसावळ, जळगाव, रावेर, यावल तालुका या भागामध्ये तावडी बोली प्रचलित आहे. म्हणजे मराठीचेच वेगळे भाग असले तशाच पद्धतीनं आगरी आहे, चंदगडी आहे, वराडी आहे. याचबरोबर याला सोडून दुसरी मराठीमध्ये अजून जे आपण जर संशोधनाचा आता जो प्रश्न तुम्ही मला विचारलात तर संशोधनाचा जर विचार केला तर मराठी भाषा ही शुद्धपणानं, शुद्ध म्हणजे प्राकृतमध्ये मराठी आली असा आपण जिचा उल्लेख करतो, तर प्राकृतचा जर विचार केला तर ती भाषा आजही कुठे वापरली जाते का याच्यावरती आम्ही अभ्यास करत होतो. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही कोकणामध्ये किंवा आपल्या मुंबईचा शेवटचं टोक, वसई पालघरचं शेवटचं जे टोक आत्ताच्या पालघर जिल्ह्यामधलं डहाणू, चिंचणी, तर चिंचणीच्या भागामध्ये आम्ही याच्यावरती संशोधन करत होतो. आणि तिथल्या भागातल्या ज्या छोट्या छोट्या तांड्यांवरती किंवा तिथल्या एका ठिकाणी वाड्यांवरती जे लोक एकत्रित येतात तर त्यांचे बोलणं आम्ही रेकॉर्ड केलं. आणि तिथल्या महिला ज्या आपसात जे भाषा बोलायच्या किंवा एकमेकाशी जे बोलायच्या तर त्याच्यामध्ये शेवटचे जे शब्द येतात तर ते ज्ञानेश्वरीमध्ये ज्या पद्धतीचे शब्द येतात तर ज्ञानेश्वरीतले जे शब्द आता मी जे आपल्याला सांगितलं, माझा मराठीचा बोलू कौतुके, आपण बोल असं म्हणतो, तिथं बोलू शब्द आहे म्हणजे उकारांत शब्द आहेत. कौतुके एकारांत शब्द आहेत, इकारांत शब्द आहेत. तर इकारांत, उकारांत आणि एकारांत या शब्दांचा उपयोग आजही डहाणू, चिंचणीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे एकूणच प्राकृत भाषा वसईच्या भागामध्ये, केवळ हे माझंच एकट्याचं संशोधन आहे असं नाही आहे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे हेही प्राकृत भाषेबद्दल संशोधन करत होते. जेव्हा त्यांना मी याच्याबद्दल माहिती दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की खूप चांगलं संशोधन तुम्ही केलं, कारण भाषा जिवंत असली पाहिजेत. ती प्राचीनपासून आत्तापर्यंत त्याचा प्रवाह कुठेतरी जिवंत दिसला पाहिजे, तो प्रवाह जिवंत असला पाहिजे. तर आम्हाला या संशोधनातून असे काही नवीन वेगळे प्रयोग बघायला मिळाले. खूप छान माहिती सांगितली सर. सर, मराठी भाषेतील काही प्रसिद्ध साहित्यकार आणि साहित्यकृती ज्या आधुनिक कालखंडात निर्माण झाल्या त्या कोणकोणत्या? ज्या पद्धतीनं आपण मराठीमध्ये प्राचीन कालखंड किंवा विशेषतः मध्ययुगीन कालखंड, प्राचीनबद्दलचं तर आपण सांगितलं की प्राचीन कालखंडामध्ये विशेष करून राजाहाल किंवा उद्योनत सुरी, त्याच्यानंतर वेगळे शिलालेख, ताम्रपट याच्याबद्दलची माहिती आपण सांगितली. तर त्या पद्धतीनं मध्ययुगीन कालखंडामध्ये विशेषतः ज्ञानेश्वरी, मध्ययुगीन कालखंड म्हणजे इसवी सन 12वे शतक ते साधारणतः 18वे शतक, तर या कालखंडामध्ये ज्ञानेश्वरी, भागवत, एकनाथांचं, त्याच्यानंतर तुकाराम गाथा, त्यानंतर समर्थ रामदासांनी लिहिलेलं साहित्य, तर अशी संत साहित्य जे आहे ते मध्ययुगीन कालखंडात दिसतात. तर आधुनिक कालखंडामध्ये म्हणजे ब्रिटिश भारतात आल्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये
आपल्याला फार महान कवी आणि साहित्यिक आपल्या इथं दिसतात, विशेषतः उत्तर आधुनिक कालखंडामध्ये. याच्यामध्ये कवी केशवसूत आहेत, ग. दी. माडगुळकर आहेत, त्याच्यानंतर पुन्हा महात्मा फुलेंसारखे साहित्यिक आपल्याला दिसतात. गांधींनी आपलं लिहिलेलं साहित्य दिसतं. वि. वा. शिरवाडकर, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, चि. वी. जोशी, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके असे अनेक आधुनिक साहित्यिकही आपल्याला आपल्या मराठी भाषेमध्ये झाले दिसतात. आपल्या खानदेशचा विचार केला तर सर्वात महान साहित्यिकांमध्ये आपल्या इथं संत मुक्ताबाई आणि त्याच्यानंतर बहिणाबाई, ज्या बहिणाईनं आपलं काव्य, आपली जीवनगाथा अत्यंत साध्या सोप्या शब्दात आपल्याला सांगितली. आणि आधुनिक साहित्यामधला एक मानाचा बिंदू असं आपण तिला म्हणू शकतो, कारण जीवनाचं तत्वज्ञान छोट्या आणि साध्या अरे माणसा माणसा कसा रे तू माणूस, देवाने या तुला दिले 2 हात 10 बोट, तिचे उलुशीचं चोच तिचे उलुशीचं ओठ. म्हणजे असं जीवनाचं तत्वज्ञान एका पाखरासोबत जोडून ते अतिशय सहजपणानं आपल्याला सांगते. अशी बहिणाई या भूमीमध्ये होऊन गेली. असे अनेक महान साहित्यिक आपल्या आसपासच्या परिसरात झालेले आपल्याला दिसतात. आणि एकूणच महाराष्ट्राचा आधुनिक कालखंड हा साहित्याच्या दृष्टीनं समृद्ध दिसतो, भाषेच्या दृष्टीनेही हा अत्यंत समृद्ध दिसतो. सर, मराठी भाषेचे प्राचीन पुरावे असतील तर त्या संदर्भात आम्हाला काही सांगा ना. खरं म्हणजे आपण बरेचसे संदर्भ बघितले, पण याच्या व्यतिरिक्तही आपल्याला मराठीच्या अस्तित्वाचे जे दाखले उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यामध्ये महामंडलेश्वरच्या मंदिरामध्ये आपल्याला मिळतात. तर 19 सप्टेंबर 1264चा लिहिलेला एक शिलालेख इथं आपल्याला मिळतो. पळसदेवाचा एक शिलालेख आपल्याला मिळतो. माणसोल्लासारखी जी ग्रंथसंपदा 1129च्या कालखंडात निर्माण झाली त्यातही आपल्याला मिळतं. त्याचबरोबर आपल्याजवळच अंबाजोगाई या ठिकाणी खोलेश्वराचे जे शिलालेख आहेत, यादव कालखंडात निर्मिती झालेले हे शिलालेख. आणि चतुर्वर्ग चिंतामणी हा हेमाद्री देवानं जो निर्माण केला अत्यंत विशाल असा एक ग्रंथ, तर याच्यामध्ये आपल्याला मराठीचे अनेक सारे पुरावे मिळतात. या शिलालेख आणि ताम्रपटांच्या संदर्भामध्ये आपण अजून जर वेगळी माहिती घ्यायची ठरवली तर आपल्याला गुर्जर, माळवी या लोकांनी लिहिलेली ग्रंथसंपदा, खरं म्हणजे आपण असं म्हणू की केवळ मराठी लोकांनीच मराठी साहित्याची निर्मिती केली का, परंतु गुर्जर आणि माळवी लोकांनी सुद्धा या साहित्याची निर्मिती केली आहे. आणि साहित्याचं फार मोठं एक भाग म्हणजे मराठी जसं शौरसेनीपासून निर्माण झाली, पैशाचीपासून निर्माण झाली, तर आपणाला माणभाव साहित्याचा प्रकर्षाने याच्यामध्ये उल्लेख करावा लागतो. लीळाचरित्रांचा आपण उल्लेख करतो, परंतु त्याचबरोबर चक्रधर स्वामींनी ज्या माणभाव संप्रदायाची स्थापना केली, तर या कालखंडामध्ये महदंबेसारखी जी कवी स्त्री झाली, या स्त्रीनं निर्माण केलेलं साहित्य. आणि त्याच्यानंतर हाच टप्पा आपण जर पुढं बघितला तर जनाबाई असेल, मुक्ताबाई असेल, यांनी निर्माण केलेलं साहित्य. म्हणजे एकूणच मराठी साहित्याचे अनेक सारे पुरावे या वेगळ्या भागामध्ये आपल्याला मिळतात. आपल्याकडं औरंगाबादचा आपण जर विचार केला तर ताडपत्रावरती देवनागरीमध्ये, म्हणजे मराठीमध्ये शक्यतो ताडपत्र ग्रंथ लिहिले गेलेले नाही आहेत, परंतु मराठीमध्ये सुद्धा म्हणजे याचं कारण काय, कारण ताडपत्रावरती लिखाण करताना जर तुम्ही आडव्या आणि उभ्या रेषा दिल्यात तर ते ताडपत्र फाटण्याची शक्यता असते. म्हणजे तो निब जे असते, जे टोक असतं, तर त्याच्याने ते ताडपत्र चिरलं जातं, कापलं जातं. परंतु त्याच्यासाठी मग गोल लिपी वापरावी लागते. परंतु पहिल्यांदाच आपल्याकडं डॉक्टर युमा पठाण, डॉक्टर प्रभाकर मांडे या संशोधकांनी जे संशोधन केलं त्याच्यामधनं आपल्याला माणभाव साहित्यामध्येच या औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या पोथी शाळेमध्ये अशी ताडपत्र ग्रंथ मिळतात की जी साधारणतः 12व्या शतकामध्ये ते 14व्या शतकात 15व्या शतकापर्यंत लिखाण केले आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा या साहित्याची निर्मिती केली आहे. पण ही फार बोटावर मोजण्या इतकी साहित्य कृती आहे. माझ्याकडं माझ्या वैयक्तिक संग्रहामध्ये अशा पद्धतीनं ताडाच्या झाडाच्या पानांवर लिहिली साधारणतः 250 ग्रंथ आज उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर साधारणतः 12व्या-13व्या शतकापासून ते आता 18व्या-19व्या शतकापर्यंत लिहिली साधारणतः 15,000 हस्तलिखित ग्रंथ उपलब्ध आहेत. यामध्ये शिवाजी महाराजांबद्दलची माहिती देणारा पहिला हस्तलिखित ग्रंथ जो आहे तोही माझ्याकडे उपलब्ध आहे, ज्याची मराठीमध्ये माहिती आहे. सर, आता तुम्ही शिवाजी महाराजांचा उल्लेख केला तर थोडंसं शिवकालीन भाषेबद्दल आम्हाला सांगा ना. फार चांगला प्रश्न विचारला. शिवकालीन भाषेचा प्रामुख्यानं मराठी भाषेचा जर आपण विचार केला तर त्या भाषेवरती साधारणतः 11व्या-12व्या शतकापासून भारतामध्ये ज्या सत्तांनी प्रवेश केला होता तर त्यामधून तुर्की, फारसी, उर्दू याचा प्रभाव हळूहळू त्याच्यावरती होत होता. आणि या फारसी भाषेचा मोठ्या प्रमाणात जो प्रभाव होत होता त्यामुळं आपण जी भाषा बोलतोय त्याच्यामध्ये ते शब्द येत आहेत हे सुद्धा लोकांना लक्षात येत नव्हतं. म्हणून शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा राजव्यवहार कोशाची निर्मिती केली, ज्यामध्ये त्यांनी फारसी भाषेच्या प्रभावाच्या व्यतिरिक्त शुद्ध मराठी शब्द ज्याच्यात असतील असा हा पहिला राजव्यवहार कोश तयार झाला. म्हणजे इतका गांभीर्यानं विचार त्यांनी केला आणि हे निर्मिती केली. आणि संभाजीराजांनी देखील याच्यामध्ये पुढं चांगलं कार्य केलेलं आपल्याला दिसतं. शिवकाळामध्ये जी भाषा बोलली जायची, ज्याच्यात साधारणतः आता आपण साधे शब्द जे प्रयोग करतो, आपण दवाखाना असं म्हणतो,
तर दवाखाना हा शब्द मराठी आहे का किंवा नाही असं विचारलं तर आज आपल्याला लवकर सांगता येत नाही. पण दवा हा शब्दच मुळामध्ये हा फारसी शब्द आहे आणि तो तिथनं या मराठी भाषेमध्ये आलेला आहे. आणि खाणा शब्द हा म्हणजे एक ज्याला आपण दारुगोळाचं कोठार असं म्हणतो, तर बारूद खाना असं त्याला तो शब्द प्रयोग. तर तसं दवाखाना हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या भाषेला शुद्धता देण्याचं काम केलं. खरं म्हणजे असंच काम दुसरं नाथांनी केलेलं होतं. ज्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये जे वेगळे अपपाठ आलेले होते, म्हणजे ज्ञानेश्वरीची मूळ रचना जर आपण विचार केली तर त्या मूळ रचनेमध्ये आणि नंतरच्या काळात त्याच्यामध्ये जे बदल होत गेले, वेगळ्या भाषेच्या प्रभावातून जे बदल होत गेले, तर साधारणतः 1000 श्लोकांचा बदल झालेला होता. म्हणून नाथांनी प्रतिशुद्ध केली ज्ञानेश्वरी असा त्याचा उल्लेख केला आहे. आणि हा एकनाथांचा, तुकारामांचा आणि शिवाजी महाराजांच्या काळाचा जर विचार केला तर साधारणतः 16व्या-17व्या शतकामध्ये मराठी भाषेला शुद्ध करण्याचे प्रयत्न शिवाजी महाराजांनी केले आपल्याला दिसून येतात. सर, आपण जी आता मराठी भाषा बोलतो त्या भाषेत इतर भाषांचे खूप असे शब्द आलेले आहेत, ते कोणते? छान प्रश्न विचारला. आता आपण जी मराठी बोलतोय त्याच्यामध्ये जसं आपण सांगितलं की मूळ जिथून उगम झाला त्या संस्कृत प्राकृत सोबतच नंतरच्या कालखंडामध्ये फारसी, उर्दू, तुर्कस्तान, तुर्की आणि आता त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये हिंदी आणि इंग्रजीचा फार मोठा प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो. ज्या पद्धतीनं मी ज्या भागातनं आलो, मी सांगितलं की मी माझ्या ताईशी बोलताना मी माझ्या ताईला आजही अक्का असा शब्द प्रयोग करतो आणि अक्का म्हणजे बहीण. त्याच्यानंतर आपण गाणंसुद्धा जेव्हा मराठीतली गीतं म्हणतो, खबरदार जर टाच मारून जाड पुरेल राई राई एवढ्या चंदड्यावर, तर खबरदार हा जो शब्द आहे तर खबरदार हा मराठीतला शब्द नाही आहे. मी जसा दवाखाना शब्दाचा शब्दप्रयोग केला. त्याचबरोबर टेबल हा शब्द कुठला शब्द आहे तुम्हाला सांगता येईल का? टेबलला मराठीत काय म्हणतात सांगता येईल दोघांना? काय वापरतो आपण लिखाण करताना? रोज टेबलच हा शब्द वापरतो. पण टेबल कशासाठी वापरतो? लेखन करण्यासाठी वापरतो. म्हणून टेबलाला शुद्ध शब्द आहे लेखनपीठ, म्हणजे ज्याच्यावरती ठेवून आपण लेखन करतो. याच पद्धतीनं असे अनेक सारे शब्द जे आपण परकीय भाषेतून जसेच्या तसे उचलले. म्हणजे इतकी आता या भाषेची सवय झाली किंवा या शब्दांची आता सवय झाली की ती आता एक सुंदर मिश्रण त्याचं बनलेलं आहे, एक संगम सुंदर रीतीने बनलेला आहे. तर असे अनेक सारे शब्द आपण पाश्चात्य भाषेमधून आपल्या याच्यामध्ये घेतलेले आहेत. काय ऋषिकेश आणि शिवानी, मराठी आणि प्राकृत भाषेविषयी समजली ना सगळी माहिती नीट? हो. तर बालदोस्तांनो, आजच्या खुलं आकाशच्या 5व्या भागामध्ये प्राकृत आणि मराठी भाषेविषयी आपण समजून घेतलं. प्राचीन भारतीय भाषा आणि त्यांचा इतिहास या खुलं आकाशच्या 6व्या भागात आपण भेटणार आहोतच एका नवीन भाषेसह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. आपण ऐकत होतात प्राचीन भारतीय भाषा आणि त्यांचा इतिहास या मालिकेचा भाग 5वा. लेखनासह सहभाग भुजंगराव बोबडे, बाल संवादक शिवानी वाणी, ऋषिकेश क्षीरसागर. निवेदन वैदेही नाखरे. सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.